वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे। पुण्यातील लोहगावात 23 वर्षीय महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून झुरळ मारण्याचा औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसात तिचे पती अजय पवार, सासू आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे मेट्रोने नागरिकांसाठी अभिनव उपक्रम सुरू केलाय। प्रवाशांच्या सोयीसाठी 100 रुपयांचा दैनिक पास ही संकल्पना साकारण्यात आली आहे। हा पास वापरून प्रवासी पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर अमर्यादित प्रवास करू शकणार आहेत। यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्गाला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरलाय। चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय। यात चालक आणि वाहक दोघेही जखमी झालेत, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान पोलिसांनी जखमींना क्रेनद्वारे बाहेर काढलं। पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे। 1 जून पासून पीएमपीएमएल चा प्रवास महागणार आहे। किमान तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आलाय आणि या दरवाढीनंतर पीएमपीएमएल ला आता 30% उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी होती। अखेर आता या मागणीला मंजुरी मिळाली आहे।